दिला पुले करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण यदक्षरमनाख्ययम आनंदमजमव्ययम श्रीमन्निवृत्तिथेति ख्यातं दैवतमाश्रये योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तं सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधम्ना अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रीसंतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहिम हरवु कलश विकार हे दुख बंधन मारुति जीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये पिंडपदावरी दिला पुले करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त घटिका सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने महाराष्ट्र भूषण देहूक्षेत्र निवासी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराया आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा जाळोनी संसारो बैसलो अंगणे किंवा संसाराच्या नावे घालोनी या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला किंवा हरिभजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा हे प्रमाण आपल्या सर्वांचे जरी पाठ असतील पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचं जीवनचरित्र कसं आहे बघा एका शब्दात बोलेल घरात नाही धान घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान ज्यांनी परमार्थ केला महान म्हणून त्यांच्या चित्तात सदासे समाधान ते तुकोबार आहे अजून पुढे बोलेल घरात मोडकी खाट गळका माट फुटका ताट आईसा ज्यांचा प्रपंचाचा थाट क्या बात है, क्या बात है। पण नामस्मरण केले घनदाट म्हणून त्यांना मिळाली वैकुंठाची वाट अशा तुकोबारायचा चार चरणाचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे लक्ष देऊन ऐका भंडाऱ्या डोंगरावर आपल्या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबारायने भंडार उपलब्ध केला तो म्हणजे गाथा ग्रंथ आणि त्या गाथा ग्रंथामधील प्रासंगिक प्रकरित असलेला कोंडोपंत लोहोकरे 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी कोंडोपंत लोहोकरे हे गया तीर्थाला चालले आणि त्या गया तीर्थाला जात असताना जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं पत्र असा मजकूर असणारा आजचा अभंग विठ्ठल 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 छोटासा परिहार देणं गरजेचं अवश्य आपण आज या ठिकाणी किम निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत निमित्ताचं कारण सर्वांना माहीत आहे पण परिहार देणं गरजेचं अवश्य आपण आज या ठिकाणी किम निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत निमित्ताचं कारण कैलासवासी त्र्यंबक जीवन पाटील पवार बाबांना
इहलोकीची यात्रा संपन्न परलोकामध्ये जाऊन 48 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांचा 48वा पुण्यस्मरणाचा हा पर्वकाळाचं औचित्य साधून हा पुण्यस्मरण सोहळा साजरा केला. या पवार परिवाराने एकदा त्या पवार परिवारासाठी टाळ्या वाजवून स्वागत करा. माझ्या त्र्यंबक बाबांच्या पाठीमागे असणारा खूप मोठा परिवार आहे. त्यांचे 7 सुपुत्र आणि 4 कन्या. त्यामध्ये 7 सुपुत्र हरिभक्ती पारायण, माझ्यावर पितृवत प्रेम करणारे माझे पितृतुल्य शिवाजी अर्थात बापू त्र्यंबक पवार, हरिभक्ती पारायण कैलासवासी दत्तात्रय त्र्यंबक पवार, पण त्यांचे सुपुत्र शरद दादा बरोबर. आणि 3रे सुपुत्र श्री हरिभक्ती पांडुरंग त्र्यंबक पवार, श्री संतोष त्र्यंबक पवार, श्री माणिक त्र्यंबक पवार, श्री धर्मा त्र्यंबक पवार, श्री अर्जुन त्र्यंबक पवार सर, अर्जुन सर. आणि त्यांच्या असणाऱ्या ह्या 4 बहिणी गंगा भागीरथी, राजूबाई दौलत आहेर देवळा, मुलकनबाई त्र्यंबक पवार खडकतळे, रंजनाबाई जिभाऊ देवरे दहिवड आणि पमाबाई केदा जाधव भिलवाड, असा असणारा त्यांचा मोठा परिवार. आणि या परिवारामधून त्र्यंबक बाबांनी इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये जाऊन आज 48 वर्ष पूर्णत्वाला गेलेले आहे. आणि त्यांचा पुण्यस्मरणाचा सोहळा हा त्यांचा त्या सर्व पवार परिवाराने या ठिकाणी साजरा केलेला आहे. महत्त्वाचा विषय बोलेल, सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष ठेवा. एकदम महत्त्वाचं बोलेल, मला पण वेळ नाही आहे, सकाळी खूप दूरवर कीर्तनाला मला जायचं आहे. या ठिकाणी या कीर्तनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायन सम्राट संगमनेर तालुक्याचं भूषण हरिभक्ती पारायण माझे नवनाथ महाराज गडाख आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. संगमनेरवरून आलेले आहे. टाळ्या टोल नाका भरल्यावर नका वाजू, चांगल्या वाजव थोड्या. नवनाथ महाराज गडाख या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. नाशिक जिल्हा वैभव आहे. हरिभक्ती पारायण ऋषिकेश महाराज, सुंदर अशी त्यांच्या मूर्खारवित आपण चाल श्रवण केली. माझ्या ऋषिकेश दादासाठी टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करा. नाशिक जिल्हा विभूषित वैभव चांदोड तालुक्याचं भूषण समाधानजी महाराज आवारे या ठिकाणी मृदुंग विशारद उपस्थित झालेले आहे. नाशिक जिल्हा भूषण हरिभक्ती पारायण माझे परममित्र स्वप्नील महाराज, नाशिक जिल्हा भूषण या ठिकाणी स्वप्नील महाराज नाशिकवरून उपस्थित झालेले आहे. विनेकरी बाबा सर्वांच्या चरण नतमस्तक होतो. आणि दोन्ही बाजूचे हे चोपदार, त्यांनी काही रस्ता पाहिला नाही, चालले होते तिकडे सरळ मला घेऊन. म्हटलं कुठं चालले, इकडं कीर्तन इकडं राहिलं. आणि महाराज रस्ता दिसला नाही. सुंदर असे 2 चोपदार या ठिकाणी उपस्थित आहे. चोपदारांसाठी टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करा. वा, एक नंबर. या ठिकाणी धांद्रीचे राम मंदिर 31 वर्ष माझ्या रामप्रभूचं भजन करून रामजन्नी धांद्री गावामध्ये बोलावला ते पोपट महाराज धांद्रीकर उपस्थित आहे. बाबा, पोपट बाबा, तुम्ही जर वरती आले ना मला खूप आनंद होईल. आम्ही 5 मिनटं त्या ठिकाणी खुर्चीवर बसलेलो होतो. दादा, एकाचं मी कृत्य पाहत होतो, कोण काय करतो, कोण काय कृत्य करतो ही मी बघत होतो. मी नुसता कीर्तनकार नाही, मोठा भाऊ ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला माणूस आहे. कोण काय करतं, कोण वाढतं, कोण भाजी देतं, कोण पाणी देतं, कोण कशी सेवा करतं, कोण काय ॲक्शन मारतं, सगळं मला माहीत आहे. मी सुशिक्षित कीर्तनकार आहे. आला बाबा आणि गेला बाबा नाही, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी सर्वांगाचे कान करू लक्ष ठेवा. एक सांगेल दादांनो, माझे पोपट बाबा 31 वर्ष माझ्या राम रघुरायाचं चिंतन केलं आणि धांद्री गावामध्ये रामप्रभू आले. एक औचित्य साधू एक बोलू, आई एक तुमचा मुलगा म्हणून बोलेल. काय संकल्पना सुचली असेल का शिवाजी महाराजांचे सुपुत्र माझे सुधाकरजी महाराज पवार का हा त्र्यंबक बाबाचा पुण्यस्मरणाचा सोहळा साजरा व्हावा. कोणीतरी निमित्त मात्र ठरलेलं आहे. अर्जुन सर, निमित्त मात्र जर असेल तर सुधाकरजी महाराज पवार महाराष्ट्रभर फिरलो आम्ही. आमचं खूप जीवाभावाचं नातं आहे. त्र्यंबक बाबा जाऊन 48 वर्ष पूर्ण झाले. वडिलांचा नाही सोहळा केला बरं का. स्मृती प्रित्यर्थ अभिष्ट चिंतन सोहळा वडिलांचा करावा लागतो. पण आमच्या पवार महाराजांनी आजोबांचा पूर्वजांचा या ठिकाणी पुण्यस्मरणाचा सोहळा साजरा केला त्र्यंबक बाबांचा. किती कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे.
अनेक ठिकाणी मी दशकरी विधीचे कार्यक्रम केले, वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम केले, पण आजोबा निघून गेल्यानंतर 48 वर्षानंतर पुण्यस्मरणाचा सोहळा करणारं फक्त पवार कुटुंब सापडलेलं आहे. काय धन्यता देवी लागेल दादा. एक बोलू अर्जुन सर, तुम्ही सोन्यासारखे श्रोते आहात, माझ्या माई बहिणींनो तुम्ही सोन्यासारखे माझ्यासमोर बसलेले आहात. तुम्ही स्वतःला दगड समजू नका, दगड आहात पण नर्मदेचे आहात. आणि नर्मदेचा दगड हा देवघरामध्ये ठेवावा लागतो. नर्मदेच्या दगडाची पूजा होते, म्हणून श्रोत्यांनी कलियुगामध्ये कधी स्वतःला कच्च समजू नये. दादा श्रोते म्हणजे प्रभू, तुम्ही महिषाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बेलजरी गंगावती तरी स्वीकारलं की. श्रोते म्हणजे महिषाचे रूप असतात, तुम्ही स्वतःला कच्चे समजू नका. लक्ष देऊन ऐका. 48 वर्षानंतर त्र्यंबक बाबांची संकल्पना पवार महाराजांच्या मनामध्ये आली आणि सर्व त्यांच्या काकांना, सर्व परिवाराला, आत्यांना, सर्वांना सांगितलं बंटी दादा असतील त्यामध्ये. आणि सर्वांनी हसून खेळून सर्वांनी होकार दिला. हाच खरा आनंद आहे. एक बोलू तुम्हाला, महत्त्वाचं बोलेल आई, महत्त्वाचं बोलेल, लक्ष देऊन ऐका. विज्ञानाचा ज्या वेळेला अंत होतो त्यावेळेला फक्त या कलियुगामध्ये गीता, भागवत, ज्ञानेश्वरी गाथा शिल्लक राहते. लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला कोरोनासारख्या महान संकटावर औषधाची निर्मिती होत नाही ना, त्यावेळेला फक्त माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी शिल्लक राहते. म्हणून नामा मनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी काय पुण्य उदयाला आला असेल दादा. 48 वर्ष झाले त्र्यंबक बाबांना जाऊन. दादा एक बोलू, त्र्यंबक बाबाच्या आई वडिलांचीच कुश पवित्र होती, ते जुगरा बाबा असतील. एक बोलू, अनेक प्रकारचे संकट घरामध्ये येण्याचं कारण जर असेल तर फक्त पितृशापित नावाचा दोष असतो. पैसा असून सुद्धा माणसाचं जीवन जर समाधानी होत जर नसेल ना, तो मेन महत्वाचा विषय जर असेल तर तो फक्त पितृदोषाचे लक्षण असतात. आज तुम्ही जुगरा बाबाचा चिऱ्याचं पूजन केलं, अभिषेक केला, आणि काय दादा एक लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाचं भाग्य सर अर्जुन सर आतापासून खरं उदयाला येणार आहे. तुम्ही अनुभव घेऊन बघा. आता अन्नदान केलं आणि माणसाच्या जीवनामध्ये हात दान करण्यासाठी आहे. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रम, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हात कशासाठी? दान करण्यासाठी आहे. मुख भजन करण्यासाठी, हृदय देवाला साठवण्यासाठी आहे, आणि पाय तीर्थयात्रा करण्यासाठी आहे. लक्ष देऊन ऐका. म्हणून त्र्यंबक बाबांनी ज्यांच्या पोटी अवतार घेतला, ज्या मायच्या पोटात कुशीतून जन्माला आले, त्या माय बापाचे, त्या सैलाबाईची कुश किती पवित्र असेल, किती पवित्र कुश असेल त्या सैलाबाईची, जुगरा बाबाची. कन्या होतात म्हणून आमच्या घरामध्ये वंशाला दिवा हवा आहे. लक्ष द्यावा. मला महत्त्वाचा विषय बोलायचा आहे. भगवंताच्या भीमा दादा, भगवंताच्या आणि संतांच्या आशीर्वादाने जी संतती जन्माला येते ती कुलवान, शीलवान आणि शुद्ध संतती जन्माला येत असते. बाबा मी माझ्या मुखातलं सांगत नाही, सुभाषित सांगतो तुम्हाला. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्था, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. सुशिलो मातृपुण्यानं, मातेची कुश पवित्र जर असेल तर मुलं सुशील जन्माला येतात. पितृपुण्येन चतुर्था, पित्याचे पुण्य जर असेल तर चतुर जन्माला येतात. उदार वंश पुण्येन, वंशाचं जर पुण्य जर असेल तर मुलं उदार जन्माला येतात. आणि स्वतःचं पुण्य जर असेल तर आत्मपुण्येन सौभाग्यता, भाग्यवान मुलं जन्माला येत असतात. लक्ष देऊन ऐका. याच्या विरुद्ध एक सुभाषिते मोठा भाऊ, उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंशदोषेन कर्मदोषात दरिद्रता. दरिद्रीवान सुद्धा संतती जन्माला येत असते. आई कुळामध्ये जर दरिद्रीवान जर संतती जर जन्माला जर असेल तर त्या कुळाचा नाश करते, आणि एक हरिभक्त जर जन्माला आला तर त्या कुळाचा उद्धार करतो. तो हरिभक्त जर जन्माला आला असेल तर तो त्र्यंबक रायाच्या आशीर्वादाने सैलाबाईच्या पोटी दादा आणि त्र्यंबक बाबा जन्माला आले. आणि त्र्यंबक बाबांच्या पत्नीचं नाव शेवंताबाई. तुम्ही म्हणाल एवढं पाठ कसं केलं बापू? 15 दिवसापासून अभ्यास चालू आहे. बरोबर आहे की नाही? त्र्यंबक रायाच्या पोटी रत्न जन्माला आला, भगवंतांना दिलेला आशीर्वाद आहे. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी
मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी पळे रसाळ गोमटी पळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची राणी सुखविता पोटी पळे रसाळ गोमटी पळे रसाळ गोमटी गोमटी पळे रसाळ बिजा पोटी पळे रसाळ गोमटी पळे रसाळ गोमटी गोमटी पळे रसाळ गोमटी शुद्ध बीज जन्म लेण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. एक बोलू बाबा, कणकई माता पंढरपूरला गेला. आज तुकाराम बीजचा मोठा पर्व काळ आहे. कोडी सहित झाला गुप्त तुका. तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. अंतकाळी विठू अमासी पावला. कोडी सहित झाला गुप्त तुका. तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. पण माझ्या तुकोबराय जन्माला येण्याच्या अगोदर महाराज कणकाईची कुशी बघा कशी पवित्र आहे. कणकाई माता पंढरपूरला जावा आणि कणकाई मातेचा चेहरा भगवंताने बघावा आणि कणकाई मातेला विचारावं, काय चिंताग्रस्त आई माते काय चिंता करते? कुश पवित्र नाही. भगवंत म्हणले पुत्र होईल जा. पण तुकोबराय म्हणतात कधी मागायचं नाही. पंढरपूरला यायचं पण कधी मागायचं नाही. कणकाई मातेला उशीर झाला दर्शन घेऊन येण्यासाठी गरुड खांबाजवळ तुकोबराय उभे. का उशीर केला? भगवंताने विचारलं म्हणून मागितलं. काय मागितलं? कुश पवित्र नाही. आता मागायचं तर माग. आता जाऊन पांडुरंगाला सांग, ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा तीही लोकी. तुकोबरायने तसा मागितला आहे. आता कलियुगामध्ये कसा माहित आहे? ऐसा पुत्र देई गुंडा त्याच्या दोन्ही हातामध्ये स्प्लेंडर होंडा. आईबापाच्या डोक्यात घाली तो धोंडा. बायकोच्या पुढं घोळीतो. असं आहे ते. काय करणार आपण? विठ्ठल विठ्ठल बाई बरोबर की नाही. दादागिरी करणारे असे भरपूर भेटले मला. त्याचं काही वाटत नाही महाराज. एक लघु मी माझ्या मस्तीमध्ये परमार्थ करत असतो. माणसाने माणसाच्या मस्तीत परमार्थ करायचा. दादा एक लोकमान्य परमार्थ करण्यापेक्षा देवमान्य ज्या दिवशी परमार्थ आपल्यापासून घडेल तर चित्ताला समाधान लागेल. दादा लक्ष देऊ नये का मस्तीत परमार्थ करायचं. असे बाईले भेटले मला. एका घाटामध्ये एकाने मला छोटा हत्तीवाल्याने कट मारला माझ्या गाडीला. मला पाठीमागे नंबर बघाव कोणाचा नंबर आहे. नंबर नव्हता. आई पाठीमागे. त्या गाडीवर लिहिलं होतं. मी बघत होतो गाडीकडे. त्या गाडीवर लिहिलं होतं शिष्टीमौली महाराज. गाडीवर लिहिलं होतं, काय बघतोस रागानं कट मारला वाघानं पाजिप्रेवाड्या वाघ. बरोबर की नाही? वाघ फक्त या महाराष्ट्राचा एक होऊन गेला. लक्ष देऊन ऐका. अरे जंगलातल्या एक नंबरच्या लाकडाला साग म्हणतात. ज्या नागाचा विष डॉक्टरच्या औषधाने उतरत नाही त्याला कोबरा नाग म्हणतात. आणि अनेक बादशाह ज्याने बर्बाद केल्या त्याला जिजाऊचा छत्रपती शिवाजी राजा वाघ. एक बोलू, लय रक्त आपलं सळसळ करत असेल ना, लय रक्त सळसळ करत असेल, लय मस्ती आले असेल ना, तो वारकरी संप्रदायाची पवित्र तुळशीची माळा धारण करा. टाळ वाजवा, मृदुंग वाजवा, भजन करा आणि आपली ताकद वारकरी संप्रदायामध्ये खर्च करा. तो खरा स्वाभिमान आहे. विठ्ठल मस्तीन पैशाची मस्तीन बंगल्याची मस्ती कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. कोरोनाच्या महान संकटामध्ये पैसा सुद्धा लोकांना जीवदान मिळू शकलं नाही. आहे ज्यावेळेला पैसा काम करत नाही त्यावेळेला दुआ काम करत असते. कीर्तनापूर्वी मोठा भाऊ मी श्रवण केलं. भांबरे परिवाराने या गावामध्ये राम रघुरायाला मंदिरासाठी जागा दिली जाता. अनेक पिढ्यांचा त्यांनी उद्धार केला. विठाला विठाला सुद्धा पुत्र मागितला. ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा तेही लोकी झेंडा. पुत्राबद्दल सांगते कणकाई माता. पण कन्या मागावी. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मीरा मुक्ताबाई सारखी मुलगी जन्माला यावी. आणि एक बोलू, अशा जर पुत्र जर जन्माला घालायचे नसेल तर मी माफी मागून बोलेल दादा, वांज राहून देवाची सेवा केलेली चांगलं आहे. लक्ष देऊन ऐका. पुत्र जन्माला घालत असताना कन्या असो पुत्र असो
पण जननी जने तो भक्त जने दाता या शूर नाही तो जननी वांज भली फुकट गमा या नूर. एक तर भक्त म्हणून जन्माला घालावे, एक तर दाता म्हणून जन्माला घालावे, एक तर शूर म्हणून जन्माला घालावे. आणि हे जर करायचं नसेल तर वांज राहून देवाची सेवा केली पण चांगली. आज इतकी भयानक वेळ आली दादा. मुलं जर घरात जर गेले तर बाप आई वडील घराच्या बाहेर आहे, आणि आई वडील जर घरामध्ये जर गेले तर दादा मुलं घराच्या बाहेर आहे. काय करतात त्या संपत्तीला महाराज लक्ष देऊ नये. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं पत्नी का बहुमान रे. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, ओ आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई बेईमान दुनिया, आई रे, आई रे. छान छान छान. तुम्हाला आनंद होतोय ना? फक्त असं चालू आहे तुमचं. वा वा वा. एवढ्या आनंदामध्ये ज्याला आनंद होत नसेल त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. काय नसते असे मावा पडल्यासारखे पाहता काही. असं वाटतं सर्व नाशिक जिल्ह्याचं टेन्शनच त्यांना आहे. बरोबर क्या नाही? क्या भरोसा है इस जिंदगी, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. ओ साथ देती, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, इस जिंदगी का. काय भरोसा आहे? तुम्हाला वाटतो भरोसा? मला तर वाटतच नाही हो. एक बोलू बापू सर बरं का, या हुशार माझ्या माता बहिणी ज्या असतात ना, सिलेंडरचा टाकीवाला जर आला तर मोठा भाऊ टाकी येण्याची कॅलेंडर तारीख लिहून ठेवतात. ठेवतात की नाही? अरे हो म्हणा, हा म्हणा. पण मला एक सांगा, टाकी येण्याची तारीख माहीत आहे, टाकी संपण्याची तारीख माहीत आहे? उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. कर ले तू लाख करे रखवाली रे. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा. ओ उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. विठ्ठल बाबा शिरसट आले कीर्तनाला. खडकतळे गावचं ही विदुर काका भूषणेवर का. खूप दिवस विठ्ठल मंदिरामध्ये माझा अभिषेक चालायचा आणि विठ्ठल बाबा शिरसट प्रदक्षिणा मारायचे त्या मंदिराला. ही माझ्या जीवनाला पुरावा व्यक्ती बरं का विठ्ठल बाबा शिरसट. त्यांनी माझं सर्व जीवन चरित्र बघितलेलं आहे, उपस्थित झाले. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा. तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवारे. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा.
भरोसा आहे बाबा? भरोसा नाही. सकाळ दुपार संध्याकाळ कधी मृत्यू येईल याचा भरोसा नाही. म्हणून माझ्या बहिणीनं लक्ष देऊन ऐका. परमार्थ करत असताना क्षणाक्षणाने करावा आणि संसार करत असताना कणाकणाने करावा. परमार्थामध्ये क्षणाची किंमत कळाली पाहिजे आणि संसारामध्ये कणाकणाची किंमत कळाली पाहिजे. क्षण कधी निघून जाईल याचा भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया. विषय चालू होता. सैलाबाईने त्र्यंबकेश्वराला प्रार्थना केली की मला पुत्र हवाय. काय भाग्य दादा. आणि त्र्यंबकरायाच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झालं ते त्र्यंबक बाबा. गावचे पोलीस पाटील कुठल्याही प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवली नाही, जाऊन दिली नाही. अशी दादा जिवंत असताना ज्यांनी कीर्ती केली याच्यापेक्षा अजून दुसरी काय कीर्ती पाहिजे. गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर विश्वर विभूती, नाही राजा कीर्ती जगा जगा, नाही राजा कीर्ती जगा. गेले दिगंबर ईश्वर युती, गेले दिगंबर ईश्वर विभूती हो, रहिरात कीर्ती जगा जगा, रहिरात कीर्ती जगा माझी जगा. लक्ष देऊन ऐका. माणूस जगला किती दिवस याला अर्थ नाही, तो जगला कशासाठी याला अर्थ आहे. बाबा 100 वर्षे जीवन जगले, त्या जीवनाला काहीच अर्थ नाही. काय अर्थ आहे त्याला? ज्ञानोबर आहे त्याच्यासाठी उभी खर्च करतात. साबरी वाडीनाल्या सरळा वर्य फळन आतू पोकळा, का असतं झाले गळा शेळी जैसे. साबरीचं झाड बांधावर वाढत असतं, कशाच्या फायद्याचं नाही. आणि शेळीच्या गळ्यातलं लोंबलेलं असतं कोणाच्या फायद्याचं नाही. तसे काही माणसं या भूतला अवतीर्ण झाले, स्वतःच्या फायद्याचे नाही, दुसऱ्याच्या फायद्याचे नाही. पण आमच्या त्र्यंबक बाबांनी या 7 लेकरांना जन्म देऊन, 4 कन्यांना जन्म देऊन त्यांचाही संसार सुखाचा केला आणि जगाचाही संसार सुखाचा केला. ही जिवंत असताना केलेली कीर्ती दादा लक्ष देऊ नये. रे चदरिया झिनी रे झिनी, चदरिया झिनी रे झिनी, कबीरा कबीरा, जब हम पैदा हुए जग हंसे हमारा रोए, ऐसी करनी कर चले ऐसी करनी कर चले कि हम हंसे जग रोए. चदरिया महाराजांसाठी टाळ्या वाजवा. हार्मोनियम टाळ्या एकदम सुशिक्षित चालल्या तुमच्या. किती सुंदर जेवण झालं आपलं. लोकांच्या अर्जुन सर टाळ्या सुद्धा सुशिक्षित असतात. एखाद्याला जर टाळी वाजवायला सांगितलं ना कशी वाजवतात माहीत आहे? हरे राम हरे. काय रोग होणार आहे का वाजवलं? नाही. एक बोलू दादा, एक बोलू. कीर्तनातली वाजवलेली टाळी कधी वाया जाणार नाही. माझ्या हनुमंतराय समोर तुम्ही टाळी वाजवणार आहे. ही हनुमंतरायची टाळी. प्रभू राया येणार आहे, राम मंदिर होणार आहे. ऐका मैमावडीची बोरे खाली भिल्लिनीची.
थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य म्हणून रामप्रभू सुद्धा गावामध्ये येत आहे. एक लक्षात ठेवा दादांनो, मी महत्वाचा बोलेल. ही भूमी खडकतळी भूमी अनेक महात्मांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. या भूमीला नामदेव बाबा खताळांचे पाय लागलेली भूमी आहे. नामदेव बाबाच्या अनुग्रहित असलेले काही साधक परिवार आहे. अजून पुढे बोलू. शालेय विद्यालयामध्ये इन्स्पेक्शन चालू आहे आणि कृष्णाजी माऊली म्हटले मला पंढरपूरला जायचं आहे. लागला टकाळा पंढरीचा, ती भूमी आहे. पण साहेब काय म्हटले? भीमा दादा तुमच्या घाळ कंडोळ्यातून अश्रू आले. साहेब काय म्हटले होते? गुरुजी तुम्हाला पंढरपूरला जाता येणार नाही. कृष्णाजी माऊली काय म्हटले? ड्युटी गेली तर चालेल पण मी माझ्या पांडुरंगाला सोडणार नाही. ती भूमी म्हणजे आपला हा भूमी. अरे असा महात्मा या भूतलावर अवतीर्ण झाला कृष्णाची माऊली. ड्युटी सोडून पंढरपूरला जातात. चंद्रभागेच्या वळवंटामध्ये कृष्णाजी माऊली आहे आणि इन्स्पेक्शन साहेबांच्या समोर साक्षात माझा जगाचा मालक पांडुरंग कृष्णाजी माऊलींची ड्युटी करतोय. असे कृष्णाजी माऊलींचे तुम्ही अनुग्रहित आहात. किती भाग्यवान आहे. एक बोलू दादा, अशा साधूंचा स्पर्श ज्यांना झाला, साधूंची संगत अशा साधकांना मिळाली ना, आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहात. लक्ष देऊ नये का? मला महत्वाचा विषय बोलायचा आहे. आपला विषय चालू होता कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे चदरिया जीनी रे जीनी 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 राम नाम रस पीनी चदरिया फक्त आजो पीठ हार्मोनियम माणूस किती दिवस जगला याला अर्थ. उत्तम चिवरी कीर्ती मागे. माझ्या त्र्यंबक बाबांचं जीवन सुद्धा तसं होतं. स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगले आणि या जगामध्ये दादा मरणाच्या अगोदर कीर्ती आहे आणि गेल्यानंतर सुद्धा कीर्ती ठेवून गेले. मोठा भाऊ, माणूस किती दिवस जगला याला अर्थाने एका चित्रपटामध्ये एक असा सुंदर शब्द मांडलेला आहे, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. काही काहींचे आयुष्य असं असतात बापू, जिवंत असताना सुद्धा कीर्ती आहे आणि गेल्यानंतर सुद्धा कीर्ती आहे. पण काहींची कीर्ती अशी जिवंत असतानाच असते पण गेल्यानंतर कोणीच नाव काढत नाही. पण 48 वर्ष झाले त्र्यंबक बाबांना जाऊन. आज पवार परिवारांच्या मनामध्ये काय अशी त्र्यंबक बाबाची संकल्पना आली असेल पुण्यस्मरणाची, त्यांनी केलेली कीर्तीच लक्ष ठेवा. एकच शब्द मी मानेल, जगी आईचा बाप व्हावा. असा बाप पवार परिवारामध्ये जन्माला तो त्र्यंबक बाबा. त्र्यंबक भगवंताचा त्र्यंबकेश्वराचा प्रसाद आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. आणि तुम्ही सर्व पवार कुटुंबियांनी या उपकाराची परतफेड केलेली आहे. इथून पुढे तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य प्रत्येकाला मिळणार आहे. मोदंते पितरहा नृत्यंती देवता, शास्त्रकारांचं म्हणणं आहे. ज्या वेळेला पितरांच्या नावाने या कलियुगामध्ये भगवंताची कथा चालू होते त्या वेळेला पितर आनंदित होतात आणि देव भगवंत नृत्य गायन करायला लागतात. ही भगवंताच्या कथेची ताकद आहे. कथा भागीरथी स्थान जगरे, कथा भागीरथी स्थान जगरे, कथा भागीरथी स्थान जगरे, कथा भागीरथी स्थान जगरे. त्यांचे उद्धारती पूर्वज, त्यांचे उद्धारती
स्नाने जे करती त्यांचे उद्धरती पूर्वजते. एका अभंगामध्ये तुकोबरायचं म्हणणं आहे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती भावी दया. पितृ लोक आपल्याला आशीर्वाद देत असतात, म्हणून सर्वांनी लक्ष देऊ नये का. या पितृणाची परतफेड पवार कुटुंबियांनी आणखीन केलेली आहे. खूप अनुकरण करण्यासारखं आहे त्या कुटुंबापासून. पितृणाचं ओझं आपल्या जीवनामध्ये असतं. या जगामध्ये दादा जोपर्यंत माणूस 5 ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला उत्तम गती कलियुगामध्ये मिळू शकत नाही. पहिलं ऋण जे असेल तर ते देव ऋण आहे, दुसरं ऋण असेल तर ते ऋषी ऋण आहे, तिसरं संत ऋण आहे, मनुष्य ऋण आहे आणि पितृ ऋण आहे. म्हणून पितृणातून मुक्त होण्याचा सरळ सोपा मार्ग म्हणजे कलियुगामध्ये भगवंताची कथा आहे. अन्नदान आहे. एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी कुळाचा उद्धारण जर करायचं असेल तर कलियुगामध्ये पितरांच्या नावाने अन्नदान करावं. पितर सद्गदित होतात म्हणून या परिवाराने सुंदर अशी अन्नदानाची सेवा दिलेली. या जगामध्ये दादा लक्षात ठेवा 2 प्रकारचे वर्ग असे असतात. विठ्ठल विठ्ठल आपला कार्यक्रम फलश्रुत झाला. हा शब्द देईल मी. पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो तैसा संत चरण पावलो. आजी पिटले माझी कोडे कहूत जन्माची साकडे. बापू कोडं फिटलं का नाही आपलं. खूप दिवसापासून इच्छा होती. गणेशानंदपुरीजी महाराज देवधारेश्वराचे आश्रमाचे या ठिकाणी मठाधिपती स्वामी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सुंदरपैकी जोरदार टाळ्या वाजून देवळा तालुक्यामध्ये पूर्ण टाळ्या गेल्या पाहिजे. वा 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 छान छान छान. तरी काहींची टाळी अजून अशी खालीच चालू आहे शाळेला. एक बोलू ताई, एक सुंदर असं महत्त्व मी बोलेल. कीर्तनामध्ये टाळी का वाजवावी. स्वामी काही लोक सुशिक्षित टाळी वाजवतात. पोपट बाबा तुम्ही मगाशी मला जी कथा सांगितली मला श्रवण करून खूप आनंद झाला. 31 वर्षे प्रभू रायाचं भजन केलं. धांद्री गावामध्ये राम आले. ताई माझ्या बहिणी लक्ष देऊ नये का. सुशिक्षित या जगामध्ये एकच आहे आता बंटी दादा. सुशिक्षित कोणाला म्हणावं आणि अशिक्षित कोणाला म्हणावं. सुशिक्षित या शब्दाचा अर्थ ज्ञानोबाराने 750 वर्षापूर्वी सांगून दिलेला आहे. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. सुशिक्षित आहे. चाणक्य नीती सांगते. चाणक्य नीती आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगमुपासते सततम धन्य गृहस्थाश्रमः. सुशिक्षित आहे. ज्या घरामध्ये अतिथीचं पूजन आहे, ज्या घरामध्ये साधूचं पूजन आहे, ज्या घरामध्ये देव भगवंत पूजन आहे आणि ज्या घरामध्ये तुळशी पूजन आहे, पांडुरंग पूजन आहे, ते घर सुशिक्षित आहे. लक्षात ठेवा माझं काय महत्त्वाचं बोलायचं आहे. अजून पुढे बोलू. गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा नाही वाचता आली तरी घरामध्ये असली पाहिजे. मी काय सांगतो लक्ष देऊ नाही का. विज्ञानाने माणसं किती पुढे गेले पण विज्ञान आणि अध्यात्माची जोपर्यंत जोड बसत नाही तोपर्यंत आपल्या घरातले लेकरं सुसंस्कृत आयुष्यात कधी होऊ शकत नाही. विज्ञानाने कितीही पुढे जा पण विद्या विनयेनं शोभत आहे. विज्ञानाला अध्यात्माची जोड हवी आहे.
दादा किती आयुष्यभर संपत्ती कमवली ना तर शेवटच्या क्षणाला फक्त बेरीज उरते, फक्त शून्य, वजाबिकी उरते फक्त शून्य. पण गाथा ज्ञानेश्वरी, भागवत ज्ञानेश्वरी, साधूचं आयुष्यभर केलेलं कर्म जे असतं ना तर ते शेवटच्या श्वासाला उदयाला येतं पुण्य. हेच आपल्या जीवनामधलं शिल्लक आहे. लक्ष देऊ नये का? जिसे सुनकर ज्ञान मिलता है ओ हे गीता, और जिसे सुनकर आराम मिलता है ओ हे रामायण, और जिसे सुनकर भाग्य खुल जाता है ओ भागवत. म्हणून गीता मेरी श्वास है, रामायण मेरा विश्वास है, भागवत मेरी तलाश है, नवनाथ ग्रंथ मेरा प्रकाश है, हरिपाठ मेरे पास है. हे मेरे जीवन के पंचसूत्र आहे. माणसाच्या जीवनाचे पंचसूत्र हे जर माणसाला कळत जर नसतील तर त्याच्या थोरपणाला काही किंमत नाही. काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे तुका मन येथे भजन प्रमाणे तुका मन येथे भजन कीर्तनात टाळी वाजवायला कधी लाजायचं नाही. ताई थोडंसं तुम्हाला एक थोडंसं अभ्यास सांगतो. स्वामी पोपट बाबा माझ्या ज्ञानोबरांनी या सृष्टीचा किती विचार सुंदर केला असेल. आपल्या हातावर कांड्या किती आहे कधी बघितल्या कोणी? घरी जाऊन बघा, आता नका बघू. किती कांड्या बघितल्या कधी? 28 आहे. दोन्ही हातावरती कांड्या किती आहे? 28. भगवान परमात्मा किती युगापासून उभा आहे? युगे 28. काय ज्ञानोबा राय 22व्या वर्षाचं रत्न या भूतवर जन्माला आला असेल. ज्ञानोबा रायने हरिपाठाचे अभंग सुद्धा किती तयार केले? बोला. अभंग हरिपाठ अस्ति 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे. बरोबर. दशक्री विधीच्या दिवशी पिंडदान किती आहे? 28. अजून बोलू. ज्याला जिवंतपणे पिंडदान करायचं असेल ना त्यांनी दररोज ज्ञानोबरायचा हरिपाठ म्हणून टाळी वाजून जर म्हटला तर हे जिवंतपणे केलेलं पिंडदान आहे. काय उपकार केले असतील या भूतावर माझ्या ज्ञानोबरायने. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तरी काही काही लोकांना असे सुशिक्षित समजतात, असे शायनिंग मारतात. महाराज शर्टिंग काय आणि गाडी काय? अरे भाऊ गाडी लागणार आहे. बरोबर की नाही? मी ती मजा पाहतो. महाराज नाशिक जिल्ह्यामध्ये मला 15-16 वर्ष झाले. वकील माहिती आहे, डॉक्टर माहिती आहे, चांगले चांगले डॉक्टर माहिती आहे. व्हेरिकोज आजारावर एक व्हेरिकोज नावाचा आजार आहे बंटी दादा. व्हेरिकोज आजारावर तज्ज्ञ असणारे अभयसिंग वालिया अपोलो हॉस्पिटलला असतात. फेटेवाले डॉक्टर माझे एकदम मित्र जवळचे. साईस्केअर हॉस्पिटल बॉम्बे नाका डॉक्टर सुलाके सर्जन आहे, माझे मित्र आहे. आत्तापर्यंत एवढे बायपास ऑपरेशन त्यांनी केले, पण त्यांनी सुद्धा शोध लावला. महाराज अनेक लोकांचे ऑपरेशन करून त्यांना जीवदान दिलं. तर महाराज अजून एका गोष्टीचा शोध लागला नाही. आईच्या स्तनामध्ये लेकराला दूध कसं तयार होतं आणि माणसाच्या शरीरामध्ये रक्त कसं तयार होतं याचा शोध लावणारा फक्त आणि फक्त भगवंत आहे. लक्ष देऊ नाही का? याचा शोध ज्या दिवशी लागेल ना त्या दिवशी आम्हाला फैटे सोडून कपाटात ठेवावं लागते. कोणी केली रे बाळा दूध आणि उत्पत्ती, कोणी केली रे बाळा बाळा दूध आणि उत्पत्ती, कोणी केली कोणी केली
म्हणून टाळी वाजवली पाहिजे. बंटी दादा इतकं सोपं सांगत असतो मी सर्व श्रोत्यांना. टाळी वाजून आपलं भविष्य बदलवता येतं. माणसाचं भविष्य माणसाच्या कपाळावर असतं. माझ्या बंटी दादाचं भविष्य दिसतंय बरं का. राम मंदिर तुमच्या हातामध्ये घेऊन सर्व समाज एकत्रित करून राम मंदिराची उभारणी करायची. थोडा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे माणूस आहे मी. कपाळावर भविष्य सांगत असतो थोडं. माझ्या बापूला माहिती आहे, शिवाजी बापूला. 2 तास माणूस जर माझ्याजवळ जर बसला ना तर तो मला तारीख देणार आहे का गेलेली कॅन्सल करणार लगेच कळतो मारून. बरोबर आहे की नाही. माणसाचा चेहरा लपत नाही. मला स्वामी आल्यामुळे अजून ऊर्जा मिळाली. हां, काही लोक म्हणतात महाराज तुमचा चेहरा असा सफरचंदासारखा. काय म्हटलं बा, मी सफरचंद नाही खात, फक्त हरिपाठ करतो भगवंत सिद्ध. हा ना, काही लोकांचा चेहरा असा मावा पडल्यासारखं नाही, असं वाटतं मांजर आडवी गेली, काही रोग झाला त्यांना. काही लोक म्हणतात माझं अरे मांजर नाही. माणसाने थोडं दिवस जगावं पण चांगलं जगावं, हसून जगावं. पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग. काही लोक असे निगेटिव्ह जगतात ना, कधीच कोणाला पॉझिटिव्ह विचार देणार नाही. अर्जुन सर कशाचं कीर्तन काय होतं त्यांना, तू जाय ना तिकडे, तुझं काय नाही. बरोबर आहे ना अर्जुन सर. निगेटिव्ह विचार देणारे लोक भरपूर मिळतात मला. अहो एक जण तर असा भेटला मला, म्हणे महाराज तुमचं किती वय चालेल. म्हणलं 14. म्हणलं 40. म्हणे महाराज मग तुमचं काय कीर्तन करायचं वय. म्हटलं कधी करायचं. 60-70 वर्षानंतर पण म्हणतो बापानं तुला ते शिकवतं. आमच्या वडिलांची परंपरा तशी नाही. माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण 26 एप्रिलला आहे. बापू बंटी दादा अर्जुन सर माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण 26 एप्रिलला आहे. ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊलींचं कीर्तन सोहळा आहे भंडाऱ्या डोंगरावर. दादा माऊलींचा पर्व हा उदयाला आला. ज्ञानेश्वर माऊली असे लाखो वारकरी भंडाऱ्या डोंगरावर या ठिकाणी सप्ताह चालू आहे. आणि ते ज्ञानेश्वर माऊली छोटे माऊली कदम त्यांचं पुण्यस्मरणाच्या माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 26 एप्रिलला कीर्तन सोहळा आहे. मी जसं इथं हजर राहिलो तसं सर्वांनी तुम्हाला हजर राहायचं आहे. हां बापू नाही म्हणतात पण तुम्हाला घ्यायला येईल. ह्या बात आहे. टाळी वाजवली पाहिजे. माणसाचं कपाळ जास्त एक बोलत आहे. कपाळ माणसाचं भविष्य सांगत असतं. 3 प्रकारे भविष्य बघितलं जातं पोपड बाबा. जन्मकुंडली जर चांगली नसेल तर हस्तरेषा बघतात. हस्तरेषा जर चांगल्या असलं तर माणसाच्या शरीराच्या खुणा बघतात. म्हणून बाळाच्या पाठीवर जर असं काळं ओळखंड जर असेल तर त्या बाळाच्या पाठीवर कधी मारायचं नसतं. ते पूर्वज जन्माला आलेले असतात. माझा त्र्यंबक बाबा जीवन पवार ही पूर्वज जन्माला आलेले लक्षात ठेवा. त्र्यंबक बाबा ही पूर्वजांची कृपा आहे. जुगरा बाबाची कृपा आहे. सैलाबाची कृपा आहे. म्हणून त्र्यंबक बाबा उत्तीर्ण झाले. जगी आईचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. आयुष्यात तुम्हाला कधी कमी पडणार नाही. आजचं अन्नदान केलेलं कधीच वाया जाणार नाही. मी कायम सांगत असतो माझ्या कीर्तनामध्ये साधू संतांची केलेली सेवा कधी वाया जाणार नाही. तुळशीला घातलेलं पाणी कधी वाया जाणार नाही. गाईला टाकलेला चारा कधी वाया जाणार नाही. गाईला पाजलेलं पाणी कधी वाया जाणार नाही. माझ्या पांडुरंगाची केलेली सेवा कधी वाया जाणार नाही. आणि वैष्णवांना दिलेलं अन्नदान माणसाच्या आयुष्यात कधी वाया जाणार नाही. ही लक्ष ठेवा दादा, कधीच वाया जाणार नाही. ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये संकट येईल ना त्या वेळेला ही पुण्य उदयाला येणार आहे. दुवा काम करते. म्हणून लक्ष ठेवून ऐका. माणसाने 5 गोष्टी 4 गोष्टी कधी विसरू नका. भगवंत 4 गोष्टी कधी विसरू नका दादा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुखै बोलाया वचन जेणे तू जोडसे नारायणी नाशे जीवपन भवरू. भगवंताला कधी विसरू नका. दुसरा महत्त्वाचा विषय संत मायबापांना कधी विसरू नका. केले उपकार सांगू मी काय बाप न करी वो ऐसी धर्मे त्यांच्या देखील पाय दिले अक्षय अभय वरदान गा. संत मायबापांना कधी विसरू नका. तिसरा महत्त्वाचा विषय मायबापाला विसरू नका. आणि चौथा महत्त्वाचा विषय मृत्यूला माणसाने कधीच विसरू नका. कधी येईल याचा भरोसा नाही. या जगामध्ये 2 प्रकारचे वर्ग असे बाबा. एक कृतज्ञ वर्ग आणि एक कृतज्ञ वर्ग आहे. कृतज्ञ त्याला म्हणतात केलेल्या उपकाराची परतफेड अपकाराने करतो त्याला कृतज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि कृतज्ञ त्याला म्हणतात केलेल्या उपकाराची परतफेड उपकाराने करतो त्याला कृतज्ञ असं म्हटलेलं आहे. हा पवार कुटुंब हे परिवार हे कृतज्ञ नाही आहे. हे कृतज्ञ आज दिसून येत आहे. पूर्वजांची परतफेड आज या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. नाहीतर काही वेळेला असं होतं. ज्ञानोबराय म्हणतात जेथेच्या कृपाला ही जे वरू तेथेचे मनी व्यभिचारू तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे.
भस्मासुराला वर दिला भगवान भोले बाबाने, पण माझा तो भस्मासूर पार्वतीच्या अभिलाषाने देवाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला, पण मोहिनीच्या रूपामध्ये संपावं लागलं. असे काही भस्मासूर जन्माला येतात. आई वडिलांच्या अंत्यविधीला सुद्धा हजर नसतात, ते भस्मासूरच आहे. लक्ष देऊ नाही का? या जगामध्ये काही पर्वकाळ येतील आणि काही पर्वकाळ जातील. 60 वर्षातून येणारा पर्वकाळ कपिला षष्ठी, 12 वर्षातून येणारा पर्वकाळ सिंहस्थ कुंभ पर्वणी आहे. वर्षातून 5 पर्वकाळ येतात, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, मकर संक्रांत, अक्षय तृतीया. आणि 3 वर्षातून येणारा पर्वकाळ अधिकस्य अधिकम फलम पुरुषोत्तम मास, मलमास आणि अधिक मास. त्याला आपण म्हणतो सोपं नाव धोंड्याचा महिना, हे की नाही? जावयासाठी नाकासा मोठी ठेवी, कसाही असू तो असा हेलपट्टी घालणारा असो तरी जावं, बरोबर की नाही? काही जावं ते अशी अक्षय मारत येतात, पण तिथं आता असं वाटतं माझ्यासारखा कोणीच नाही. कोण विचारतो कुत्र तुला, बरोबर की नाही? बरोबर की नाही? मी माझ्या सासवडला जात असताना माळ दाखवत जातो, महाराज माझ्या गळ्यात माळ आहे, बरोबर की नाही? स्वाभिमानाने सांगावा दादा. मी तर म्हणेल एखाद्या आई वडिलांनी लेकरांचं कौतुक कसं करावं. माझे लेकरं दररोज ज्ञानोपरायचा हरिपाठ करतात, हा त्यांचा स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान आहे दादा, बरोबर आहे की नाही? मला सांगा, कुठं जर पाहुणे म्हणून जर लग्न जर गेलं तर आपल्याला पहिल्यांदा काय विचारतात, बरं आहे का, मुलं बरे आहे का? काही विचारतात बंगले कसे, पैसे कसे, कोणी विचारतं? अहो मुलं कसे तुमचे? एक बोलू बाबा, अरे संपत्ती ज्याच्या त्याच्या कपाळावर लिहिलेली आहे दादा, पण संपत्ती कमावण्यापेक्षा योग्य संतती जीवनामध्ये घडवा, हीच आपल्या जीवनाची श्रीमंती असेल. या जगामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहे. एक 2 नंबरचा वर्ग अपकार्यावर अपकार करतो. सहस्र अर्जुन मत्त झाला, जमदाग्नीची कामधेनू घेऊन गेला आणि परशुरामाने त्याचा वध केला. अपकार्यावर अपकार आहे. 3 नंबरचा वर्ग उपकार्यावर उपकार करतो. पांडवांच्या राजसू यज्ञामधलं भाताचा एक शीत खाल्लं शुकाचार्यांनी, पण त्या शुकाचार्याने एका शीताची परतफेड करण्यासाठी परीक्षिती राजाला 7 दिवसाची भागवत कथा सांगितली. उपकार्यावर उपकार करणारा वर्ग आहे. भागवत कथा 1 दिवस नाही, भागवत कथा 2 दिवस नाही, 7 दिवस नाही. जोपर्यंत शरीराचा लय होत नाही तोपर्यंत पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भोवी भावुका. जोपर्यंत शरीराचा लय होत नाही तोपर्यंत भागवत आहे. उपकार्यावर उपकार करणारा वर्ग आहे. पण एक वर्ग असा आहे, तो अपकार्यावर उपकार करतो. ते संत मायबाप असतात आणि त्या संत मायबापांबरोबर आपले मायबाप असतात. त्यांच्यावर किती अपकार करा, पण जीवनामध्ये ते या लेकरावर उपकारच करत असतात. तो वर्ग म्हणजे आई वडिलांचा आहे. आणि त्या आई वडिलांना सुद्धा काहीतरी इच्छा असते, पूर्वजांना सुद्धा काहीतरी इच्छा असते, देवाला सुद्धा इच्छा आणि संतांना सुद्धा इच्छा आहे. भगवंताची एक इच्छा आहे, स्वर्गीच्या मर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्माम्मा. देवाची इच्छा आहे. माझ्या संतांची काय इच्छा आहे? मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत दे, संतांची इच्छा आहे. आणि पूर्वजांची काय इच्छा आहे? स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती रज, वंशी भक्त राज व्हावा कोणी. ही पूर्वजांची इच्छा आहे. मग त्या पूर्वजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायचा अवतार झाला 16व्या शतकामध्ये. ती सुद्धा माझ्या तुकोबरायची, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पूर्वजांची परंपरा म्हणून त्या पूर्वजांची परतफेड जगद्गुरु तुकोबरायांनी केली. अभंगचं पहिलं पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी.
विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हीही पूर्वजांचं पिंडदान केलेलं आहे. पिंड पदावरी दिला आपुली करी. दादा, अनेक परंपरा शास्त्रामध्ये याची आलेली आहे. पितामह भीष्माचार्यांनी शंतनूचं पिंडदान केलेलंच आहे. लक्ष देऊन ऐका. मरीची ऋषींनी सुद्धा पिंडदान केलेलं आहे. विशाला नावाच्या राजाला संतान प्राप्त होण्यासाठी पिंडदान केलेलं आहे. माझ्या रामप्रभूने दशरथाचं पिंडदान केलेलं आहे. भगवान कृष्ण कन्हैयाने वसुदेवाचं पिंडदान केलेलं आहे. सीतामय्याने जनक राजाचं पिंडदान केलेलं आहे. आणि लक्ष देऊन ऐका आता, पिंड पदावरी भक्त संत हे जिवंतपणी पिंडदान करत असतात. बापू शिवरंजी, लक्ष देऊन ऐका. बंटी दादा, महाराष्ट्रभर ही कथा मी सांगत असतो. शूरवीर भक्त संत जिवंतपणे पिंडदान करतात. त्याला मरणपूर्व पिंडदान म्हटलेलं आहे. मरणोत्तर पिंडदान हे तुम्ही आपण करतो वंश परंपरेने पोपट बाबा, पण माझ्या तुकोबारांनी जिवंतपणे पिंडदान केलेलं आहे. पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविने व्यर्थ सारा भ्रम शोकव्याज्ञालके दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले. हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागूता जन्म घे. हरीचं भजन करू जिवंतपणे संत पिंडदान करतात. मरणायाआधी राहिलो मरुनी किंवा मरण माझे मरून गेले किंवा अमर आहा अमर आहा, जिवंतपणे पिंडदान आहे. सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष ठेवा. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एका पक्षाने जीवनाचा शेवट कसा केला. पक्षी होता. लक्ष देऊन ऐका. पक्षी होता बापू. राम प्रभूचं मंदिर या ठिकाणी होणार आहे म्हणून कथा ऐका, खूप सुंदर आहे. दंडकारण्यामध्ये ज्या वेळेला प्रभूचं आगमन झालं, त्यावेळेला पहिले जर मैत्री जर माझ्या प्रभूने जर केली असेल तर ती जटायू काका बरोबर केली आहे. जटायू पक्षी. सर्वांना कथा माहीत आहे. नाथ बाबा बोलतात, पंचवटी सन्मुख जाता मिच पावतो सायोज्यत परी सकल कुलोद्धारणार्थ सीता चोरणी आणली. रावणाने साधूचा वेश धारण करावं, मैया सीतेचं हरण करावं. आणि सीतेला ज्या वेळेला रावण घेऊन चाललेला आहे त्यावेळेला पक्षाला सहन झाला नाही. जटायूला मैत्री अशाची करा ना दादा, का त्या मैत्रीपासून काहीतरी पॉझिटिव्ह विचार मिळाले पाहिजे, तीच मैत्री करा. नाहीतर मैत्री करण्याचा काहीच अर्थ नाही. माझ्या मित्राच्या पत्नीचं हरण होत आहे. जटायू शांत नाही बसले. मैया सीतेच्या रक्षणासाठी जटायू निघतात आणि रावणाबरोबर युद्ध करतात. अर्जुन सर, युद्ध होत असताना रावणाने विचारलं जटायूला, तुला रामाची शपथ आहे, तुझा मृत्यू कशामध्ये सांग. जटायू म्हटलं, रावणा तू माझ्या रामाची शपथ घातल्यामुळं तुला माझा मृत्यू सांगतो माझ्या पंखामध्ये. आणि रावणाने जटायूला विचारलं कपटाने, तुझा मृत्यू सांग कशामध्ये. सांगितलं जटायूने, माझ्या पंखामध्ये. पण रावणाला जटायूने विचारलं तुझा मृत्यू कशामध्ये सांग. कपटाने सांगितलं बंटी दादा, माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये. आणि त्याच वेळेला आईचं रक्षण व्हावं म्हणून जटायूने रावणाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला चोच मारली. आणि त्याच वेळेला जटायू काका घायाळ होऊन पडलेले आहे. ऐका पुढची कथा ऐका. रक्ताच्या थरळ्यामध्ये पडलेले जटायू काका दादा घायाळ झालेले आहे. पण लक्ष देऊन ऐका माझ्या खडकतळे सर्व भाविकांनो, एका आईच्या रक्षणासाठी गेलेला जटायू आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती वेळ येणार आहे. कळो येईल अंतकाळी प्राण परिणाच्या वेळी राही तरी निळारी राहतील रांडा पोरे सकळ. तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी एका चक्रपाणी वाचून.
घायाळ झालेलं शिर जटायूचं रक्ताच्या थरोड्यामध्ये पंख फडफड करतोय. आणि त्याच वेळेला जटायूच्या मनामध्ये संकल्पना आली, माझा राम जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. त्याच वेळेला प्रभूचं चिंतन मुखामध्ये आहे पोपट बाबा. म्हणून मगाशी तुम्ही 31 वर्ष मी प्रभूचं रामाचं चिंतन केलं आणि राम तुमच्या धांद्री गावामध्ये आले. असे जटायूने प्रभूचं चिंतन करून राम जवळ बोलावला. उसावेसे हिची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज काय राज राखील. माझ्या भाविकांना लक्ष देऊन ऐका. आपली लाज सांगायची जर असेल तर फक्त भगवंताजवळ सांगा आणि संतांच्या चरणाजवळ सांगा. आपला माथा अशा ठिकाणी टेकवा का त्या माथा टेकल्यानंतर समाधान मिळेल. आणि माथा टिकावण्याचं ठिकाण फक्त साधू संतांचे पाय आहे, फक्त साधू संतांचे पाय. जोपर्यंत माझा राम मला भेटत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. राम प्रभूचं भजन जटायूच्या मुखामध्ये आहे. आणि पंचवटीस पासून प्रभू पश्चिमेला जातात. लक्ष्मण समजाही बहु भंती पुछत चली लता तरुपाती हे खग मुगे मधुकरसिनी तुम देखी सीता मृग नयने. माझी मुरुग नयनासारखी सीता कोणी पाहिली का सांगा. कोणी सांगायला तयार नाही. झाडांना वेलींना सर्वांना विचारावं. पण प्रभूच्या लक्षात आलं न सांगता तुम्हा कळू येते अंतर विष विशंबर परिहाराचे न लगे. देवाला सर्व कळतं दादा, त्याला काय नाही कळत हो. 250 फुटावर विहिरीचं काम खोदत असताना एक बेडक निघतो, त्या बेडकाला चारा घालणं त्याला समजतं. आणि तुम्ही आपण काय करतो हे त्याला समजत नसेल काय. राम प्रभू दक्षिणेला पश्चिमेला जात असताना दक्षिणेला निघाले आणि जटायूच्या भेटीसाठी जातात अर्जुन सर. आणि घायाळ झालेलं जटायूचं शिर प्रभू मांडीवर उचलून ठेवतात. पुढची कथा ऐका. आणि प्रभूने जटायूचं शिर ज्यावेळेला मांडीवर उचलून ठेवलं ना, नजर खाली जटायूची आणि प्रभू जटायूकडे बघताय. पण माझं शिर कोणी मांडीवर ठेवलं म्हणून जटायूची नजर वरती ज्या वेळेला गेली ना बापू, त्यावेळेला माझ्या जटायूला जगाचा मालक दिसला. आणि घळाघळ जटायू अश्रू प्राक्षळ करून रडत होते. भक्तासाठी देव रडतो बरं. माझा राम प्रभू सुद्धा जटायूसाठी रडत होता. जटायूला विचारलं, काका तुमची शेवटची काय अपेक्षा बोला. जटायू म्हणतात, प्रभू जगत होतो तुमच्यासाठी आणि मरत होतो तुमच्यासाठी. मला काहीच अपेक्षा नाही प्रभू. माझं शिर तुमच्या मांडीवर आहे प्रभू. माझं कोट जन्माचं भाग्य आहे प्रभू. 4 पुत्र दशरथजीला होते, तुमच्या बापा वडिलांना होते. पण एकाही पुत्राची मांडी तुमच्या वडिलांना शेवटच्या वेळेला मिळाली नाही. आणि ती मांडी मला आज प्राप्त झाली प्रभू. कशाला आयुष्य देतात, कशाला धन देतात. लक्ष देऊन ऐका पुढची कथा. त्यावेळेस जटायू माझ्या राम प्रभूला एकच म्हणतात, देवा असा काय तर तुझा भूतलावरचा खेळ आहे. आईच्या शेतच्या मैयाच्या रक्षणासाठी निघालो आणि माझे पंख छाटले. ज्यांना माणसाचे तोंड दिले तो आईचं रक्षण करत नाही. ज्याला माणसाचं तोंड नाही दिला तो आईचं रक्षण करत आहे. लक्ष देऊन ऐका दादा. काय रे असा तुझा भूतलावरचा खेळ. पुण्यवंत पाताळो की नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. देवा काय रे तुझा धुंद दरबार आहे. पण राम प्रभू रडतात माझ्या जटायूजवळ, काका मागा काहीतरी मागा, आयुष्य मागा, जीवदान मागा. पण जटायू म्हणतात, प्रभू मला कशाची अपेक्षा नाही. आता अंतकाळीची वेळ माझी जवळ आलेली आहे आणि मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे. जो मज होई अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. या लागी शरणगत शरण्य मीची एकू प्रभू तुम्हीच म्हणतात ना. अंतकालेचे मामे स्मरण मुक्त वा कलेवर प्रयाती समत भावम याती नास्त्यत्र संशय तुम्हीच म्हणतात ना. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्वतो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नितरी मंदिर मग तुम्हीच म्हणतात ना. प्रभू फक्त मला एकच दान द्या. तुमच्या मांडीवर फक्त माझा प्राण जात असताना तुमचं राम नाम माझ्या मुखामध्ये यावं. आणि राम नाम जर मुखामध्ये जर आलं ना, टाळी वाजवा.
तू जसा गागतो ना म्हणे भाऊ तसंच पायडू गागायचं भाऊ. पाहत काय पायडू मरून गेलो भाऊ. म्हणजे पा कशाला कोणी आता कोणाचं काय कोणाचं काय. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मरणपूर्व पिंडदान केलेलं आहे. पण ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रावर पूर्वजांचा पिंडदान केला त्या क्षेत्राचा उल्लेख तुकोबार या अभंगाच्या दुसऱ्या मध्ये माझे पिटले पितरांचे ऋण. एक सुंदरशी अशी भागवतामध्ये कथा आलेली आहे. लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशामध्ये 4 धाम आहे. द्वारकानाथ धाम, रामेश्वरनाथ धाम, बद्रिकानाथ धाम, जगन्नाथपुरी धाम. 12 ज्योतिर्लिंग आहे. 51 पीठं जगदंबेचे. 3.5 पीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये. माहूरगडाची रेणुका माता परशुरामासाठी प्रगट झाली. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि अर्धपीठ वणीगडाची सप्तशृंगी माता महाराष्ट्रात. 3.5 पीठ आहे. 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या भारत देशामध्ये. पण लक्ष देऊन ऐका. अजून एक पवित्र क्षेत्र माझ्या जगद्गुरु तुकोबार निवडलं ते गया तीर्थ आहे. मातृगया आणि पितृगया. गया तीर्थाला आपल्या आई वडिलांचं पिंडदान जर आयुष्यामध्ये एकदा जर केलं तर पुन्हा आयुष्यात कधी पिंडदान करण्याची गरज नाही आहे. ते गया तीर्थ आहे. गयासुराने तपश्चर्या केली. भगवान भोले बाबाला प्रसन्न केलं आणि भगवान भोले बाबा प्रसन्न होऊन गयासुराला विचारतात काय पाहिजे ते माग. गयासुर म्हटलं माझ्या शरीरापर्यंत पिशाचे कीटक ऋषीमुनींचा स्पर्श व त्यांचं शरीर पवित्र असा वर द्या. भगवान भोले बाबांनी वर देऊन टाकला. शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वर दिला. सर्व वैकुंठवासी व्हायला लागले. यम लोकांना चिंता पडली. आता आमचं काय. आमचे गिऱ्हाईक तुम्ही घेऊन टाकले. आमचं काय. आता वर तर दिला तर वर परत घेता येणार नाही. पण तुम्हाला जर गयासुराचं वर परत घ्यायचं असेल तर शरी यज्ञ करण्यासाठी दान मागावं लागेल. ब्रह्मदेव गयासुराकडे जातात. शरी यज्ञ करण्यासाठी दान मागतात आणि यज्ञाला सुरुवात करतात. ब्रह्मदेव गयासुराच्या शरीरावर उत्तरेकडे पाय केलेले आहे आणि यज्ञ करत असताना गयासुराचं शरीर हलणं चालू आहे.
बंद होत नाही. भगवान विष्णू येतात, आपला एक पाय गयासुराच्या शिरावर ठेवतात, शिरहल्लं बंद होतं आणि भगवान विष्णू गयासुराला विचारतात तुला काय पाहिजे ते आता माग. गयासुर म्हटला प्रभू मला फक्त 2 वर पाहिजे. एक वर असा द्या माझ्या शिरावर एक पाय तुम्ही जो ठेवलेला आहे त्या पायावर कलियुगातील सर्वसामान्य मनुष्य मात्रांनी पितृणातून मुक्त होण्यासाठी पिंडदान केल्यानंतर त्यांच्या पितरांना मुक्ती मिळावी असा पहिला वर. आणि 2 नंबरचा जो वर मागितला माझं नाव कायमस्वरूपी या तीर्थाला राहावं म्हणून त्या तीर्थाला नाव पडलं गया तीर्थ. म्हणून गया तीर्थाला जर पिंडदान जर केलं तर पितृणातून आपण मुक्त होतो. माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. आणि ऋण फेडत असताना आम्ही काय करतो ते भजन करा विठोबा. ठेवलं जर असेल तर आपण आईच्या पोटामध्येच ठेवला. पण एक लक्षात ठेवा देवकी माता जरी कृष्ण कन्हैयाला जन्म देत असेल पण पुरामधून कृष्ण कन्हैयाला घेऊन जाणार वसुदेव प्रत्येकाने आठवला पाहिजे. ती जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. एक बोलू आईचं महत्त्व प्रत्येकजण सांगतो दादा. पोळी तयार करून देणारी माय असते पण ती पोळी तयार होण्यासाठी गहू पिकवणारा बाप माणसाने कधीच विसरू नये. कधीच विसरू नये. बाप काय असतो. माझा बाप गेल्यानंतर बापू मला कळाला बाप काय असतो. अर्जुन सर 1 तास आणि 1 मिनिटसुद्धा माझा गेला नाही का बापाची आठवण येत नाही. मला आठवण कोणती येते माहीत आहे. जसं सैलाबाईने त्र्यंबक रायाला प्रार्थना केली. माझी स्वतःची कथा मी आता सांगतो. माऊलीचा दास माझा कृष्णा दादा चांदवडवरून आलेला आहे. हे कीर्तन प्रत्येक महाराष्ट्रभर यूट्यूब चॅनलला दिसणारे माऊलीचा दास म्हणून. मी 8-7 महिन्याचा आईच्या पोटामध्ये असताना माझी आई निवृत्तीनाथांची वारी करायची. आजोबा घेऊन जायचे आणि माझ्या आईने निवृत्तीनाथांच्या समाधीवर मस्तक ठेवल्यानंतर एकच सांगितलं तर निवृत्तीनाथा माझ्या पोटामध्ये जर मुलगी जर असेल तर मुक्ताईसारखी जन्माला येऊ दे आणि मुलगा जर असेल तर ज्ञानोबराईसारखा जन्माला येऊ दे. निवृत्तीनाथांचा प्रसाद म्हणून माझा जन्म झाला आणि ज्ञानोबोधिकाची तुकोबाची सेवा करण्याचा योग माझ्या आईच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाला. माझ्या आईची पुष्पविध आहे. पण एक जाता जाता सांगून जाईल दादा आईचं महत्त्वसुद्धा मी सांगत असतो पण बाप काय असतो हे गेल्यानंतर मला कळालं. आज बीज आहे तुकोबरायांची बीज आहे. बापाचं महत्त्व कळालं एका व्यक्तीला ती म्हणजे तुकोबराईची धाकटी मुलगी भागीरथी. या सर्व माझ्या माई बहिणी बसलेल्या आहे ना. ताई खरं सांगा मला खरं सांगा तुमचं प्रेम जास्त आईवर आहे का बापावर आहे. एक बोलू बापाचं प्रेम सर्व प्रेम दादा जास्त मुलीवर असतं आणि मुलगी म्हणजे बापाचं हृदय असते. आईचं प्रेम मुलावर असतो मला वंशाला दिवा पाहिजे पण बापाचं प्रेम हे मुलीवर असतं. वस्तुस्थिती आहे ज्यांच्या माध्यमातून हा संकल्प घडला. सुधाकरजी महाराज पवार जवळ 7 ते 8 वर्षापासून आम्ही बरोबर फिरतोय पण काय एकामेकाच्या संगतीचा गुण आहे दादा. संगीत विशारद रत्नही मोठं ते आणि शिवाजी बाबांच्या ताईच्या पोटी आलेलं जन्मल रत्न रामनवमीचा जन्म आहे त्यांचा दादा. त्यांच्या माध्यमातून हा योग घडून आला. आता सुंदर माझ्याबरोबर राहून म्हटलं महाराज भरपूर दिवस तुम्ही भजन केलं आता करा काहीतरी कथा करा काहीतरी भजन करा. सुंदर अशी रामकथा ते आता करायला लागले. शिवपुराण कथा करतात जी सांगितली ती कथा करायला लागली. दादा एक बोलू हनुमंत रायाजवळ एवढी शक्ती होती पण सांगणारा जेव्हा जांबुवंत भेटला तेव्हा हनुमंतराय करून उड्डाणं केले लंकेचे. जांबुवंतासारखा मित्र भेटला पाहिजे. त्यांना म्हटलं महाराज मोटर चालू करा विहिरीमध्ये पाणी तुमच्या सूक्ष्म शक्ती तुम्ही बाहेर काढा जगाला तुमचं ज्ञान दाखवा. सुंदर अशी रामकथा करायला लागली. दादा एक विषय मी बोलता बोलता बोलून जाईल आज इतकं सुंदर सांगेल. आणि त्यांच्या पत्नी मी त्यांना बहीण समजतो आमच्या प्रेमिलाताई. कधी जर त्यांच्या घरी जर गेलो तर मला भाऊ म्हणतात आदराने. जे मला आवडतं ते मला खायला तयार करून देतात. पण त्यांचे वडील बळीराम दादा पगार ज्यावेळेला बिर्ला हॉस्पिटल आम्ही घेऊन गेलो दादांना किडनीचा प्रॉब्लेम होता डोळ्यांचा प्रॉब्लेम. पण ज्या वेळेला बळीराम दादांचं निधन झालं एक बोलू बाप केल्यानंतर बापासाठी हंबारडा फोडणारी फक्त मुलगी असते.
हे लक्ष देऊन ऐका. कदाचित सर्वच मुलं तसे नसतात, मला बोलायचं आहे. सर्वच मुलं तसे नसतात, काही सात्विक मुलं असतात, ते पवार परिवारासारखे, पवार परिवारासारखे. पण काही मुलं अशी असतात बंटी दादा, बाप कुठं गेला हे माहीत नाही, पैशावर बापाची किंमत करतात. 8-9 महिन्यापूर्वी घटना घडली लातूर जिल्ह्यातली, डॉक्टर गोधमगावकरांची. एकुलता एक मुलगा होता, अमेरिकेला डॉक्टर आहे. आणि गोधमगावकरांनी अनेक बाळांना जीवदान दिलं, लेकरांना जीवदान दिलं. बालरोग तज्ज्ञ होते. आयुष्य संपलं पोपट बाबा. आणि सरते शेवटी गोधमगावकरांना कोणाचा आधार राहिला नाही. मुलांना फोन केला, मुलाला, बाबा मला येण्यासाठी वेळ मिळणार नाही, वृद्ध आश्रमाचा आधार घ्या. गोधमगावकर वृद्ध आश्रमामध्ये जातात. शेवटचा श्वास ज्या वेळेला माझा संपेल, माझ्या मुलाला बोलवून घ्या बरं का, व्यवस्थापकांना सांगितलं. आणि ज्या वेळेला शेवटचा श्वास संपवणार गोधमगावकर मुलाला फोन लावला, त्यावेळी व्यवस्थापकांना काय सांगितलं, बाप माझ्या वडिलांचा अंत्यविधीचा खर्च जेवढं येईल ना, तो आल्यानंतर मी देऊन टाकेल, काय खर्च असेल तेवढा करून घ्या. अरे बापावर जर पैशाची किंमत कलियुगामध्ये जर होत असेल तर त्या संपत्तीला काय काढी लावी त्या का महाराज? काय मजा आहे महाराज त्याच्यापेक्षा. मला तर एकच स्वाभिमानानं सांगायचं आहे, आपल्या मुलाने तुळशीची पवित्र माळा धारण केली, हरिपाठ म्हटला, त्याच्यासारखा श्रीमंत बाप या कलियुगामध्ये दुसरं कोणताच आहे. कोणी विचारत नाही तर कोणी विचारत नाही. मला एकच सांगायचं आहे, बाप बाप असतो. सदैव वैकुंठाला जगद्गुरु तुकोबराच्या वेळेला गेले, सदैव वैकुंठाला जगद्गुरु तुकोबराच्या वेळेला गेले. येलवड गावाला भागीरथी दिलेली, माळिंबयाची भाजी विकण्यासाठी जायची. आणि ती माळिंबयाची तुकोबराची शिष्य होती. वैकुंठ गमन केलं ना तर भाजी विकणं बंद केलं दादा, मोठं भाऊ. पण 1 महिन्यानंतर ती येलवड गावाला गेली का भागीरथीकडे जायची, पण गेली नाही पुन्हा. भागीरथीला कसं सांगावं. 1 महिन्यानंतर ज्यावेळेला येलवड गावाला भाजी विकण्यासाठी माळिंबयाजी गेली, भागीरथीच्या घरी गेली आणि भागीरथीला सांगितलं, बेटा तुला नाही कळालं, बाबा वैकुंठाला गेले तुझे. भागीरथीच्या डोळ्यातून घळकन अश्रू आले आणि रडू लागली. माझा बाप मला न सांगता निघून गेला. जोपर्यंत माझा बाप मला भेटत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही, पाणी पिणार नाही. हंबारडा फोडत भागीरथी आपल्या माहेरला येते. जिजाऊजवळ उभी राहते आणि आईला विचारते, आई माझे बाबा कुठे आहे? आईने सांगितलं, बेटा तुझे बाबा सदैव वैकुंठाला गेले, तुझे बाबा आता पुन्हा परत येण्यासाठी गेले नाही. त्यावेळेला भागीरथी काय म्हणते, आई जोपर्यंत माझा जन्मदाता बाप मला भेटत नाही तोपर्यंत मी अन्न खाणार नाही आणि पाणी पिणार नाही. बापासाठी अन्न न खाणारी, पाणी न पिणारी बापाची लेक असते महाराज. म्हणून लक्ष देऊन ऐका. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 13 दिवस भागीरथीने अन्नाचा कण खाल्ला नाही. 13 दिवस झाले निशक्र करिता. आणि भागीरथीने तुकोबरायचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करती धावा. सदैव वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकोबर या मृत्यूलोकामध्ये पुन्हा खाली येतात, भागीरथीच्या समोर येऊन उभे राहतात. एवढा आनंद भागीरथीला होतो. सासरला ज्यावेळेला बाप राहतो ना तोपर्यंत आपला दिवाळीचा सण बहिणी. एकदा बाप गेला का दिवाळीच्या सणाची साडी निघून जाते. मी एक बोलू, भाऊ बहिणीने भावा बहिणीवर एवढं प्रेम करावं, एवढं प्रेम करावं. जसं मुक्ताईने ज्ञानोबारायवर, सोपान काकावर, निवृत्ती दादावर प्रेम केलं ना, तसं प्रेम बहिणीने भावावर करावं आणि भावाने बहिणीवर करावं. दादा हे 4 भावंड इतके शिकून गेले महाराज. सासरचा बाप ज्यावेळेला जातो ना त्यावेळेला लेकीचा सासरचा आधार निघून जातो. विजला हो नंदादीप कशी मंदिरात जावं. मंदिरा म्हटलं जसं नंदादीप भिजल्यानंतर मंदिर अंधारमय होतं, जीवनातला बाप गेल्यानंतर जीवन अंधारमय होतं. माझ्या तुकोबराला जेवणासाठी काय द्यावं? शेवयाचा भात पडलेला तर शेवया शिजवल्या तुकोबराला जेवायला दिल्या. आणि त्या भाताबरोबर दादा दूध नव्हतं टाकण्यासाठी, तर काय भाव होता बापावर. येलेश्वराच्या मंदिर लक्ष द्या बरं, घमेंड कधी करायची नाही. पैसे मोजता मोजता गेले आणि त्यांचे दावे मी केले. नाव नाही सांगत तुम्हाला. जगदळे बाबा इजान देणारे महात्म्यांचं नाव घेतलं पाहिजे. 1 दिवस नखे काढले, हाताचे नखे, पायाचे नखे, अंगावरचे केस, तलवारीने वार केले, मीठ भरलं, काय हलाल होत असेल दादा. अहो मी चित्रपट पाहिला, तो डोळ्यातून अश्रू आले बाबा. संभाजी राजा या भारत देशासाठी बलिदान देतोय, सोपं आहे काय? सोपं वाटतं महाराज बोलायला? अरे जिवंतपणे पिंडदान केलेले माझ्या संभाजी राजाने.
जिवंतपणी पिंडदान केलं माझ्या संभाजी राजाने, अंगावर तलवारीने वार केलेले आहे. जगदंब 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 जीभ म्हणत होती तर जीभ सुद्धा छाटली गेली. त्या वेळेला अर्जुन सर शेवटच्या वेळेला भगवंताकडे एकच माझा संभाजी मागत होता, हे भगवान नहीं मागता खुदा जिंदगी 100 साल के दिए, भले हुए चंद दिन के प्यार कमाल की दे. देवा फक्त तुझ्या धर्मासाठी आज प्राण सोडतोय मी, नाही धर्म बदलवणार. धर्मासाठी प्राण गेला तरी चालेल. धर्मो रक्षति रक्षिता. हे भगवान तेरे दरबार में मेरी एक जमानत रखना, तेरी दरबार में मेरी एक जमानत रखना. मैं रहा न रहा मेरे भारत माता को सलामत रखना, मेरे भारत माता को सलामत रखना. ही संभाजी राजाची घोषणा आहे. म्हणून वयाचं बालपण हे संस्काराने शोभलं पाहिजे. लेकरांना संस्कार लावा. आणि एक पाया पडून सांगतो, माझं पाया पडून पार याद धर. बाबांचा चरण स्पर्श करून सांगतो, बापू ज्यांनी आत्तापर्यंत घरामध्ये मांस शिजवलं असेल, इथून पुढे मांस खाऊ नका, लेकरांना खाऊ घालू नका. बरं ही पवित्र पिढी आहे, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. पवित्र पिढी आहे, शुद्ध बीज आहे. लेकरांना सुसंस्कारित करा. वयाचं बालपण संस्काराने शोभलं पाहिजे. वयाचं तरुणपण कीर्तनाने शोभलं पाहिजे. वयाचं म्हातारपण भजनाने शोभलं पाहिजे. असं जर जीवन जर असेल तर माझ्या त्र्यंबक बाबाला सुद्धा आनंद होणारच, याच्यामध्ये संशय नाही. आनंद झाला. हा पुण्यस्मरणाचा सोहळा सर्व पवार परिवाराने साजरा केला. सर्वांचं अनुदान या ठिकाणी आहे. एकाट्याचा खेळ नव्हे म्हणून मेळ जमविला ज्ञानेश्वर.